ॲक्च्युली मूळची औरंगाबादची आहे आणि लग्न करून मी पुण्यात आले. 1.5 वर्ष होतंय मला यूएसएमध्ये येऊन. तर आधी मी सॅन अँटोनियोमध्ये होते आणि आता 1.5 महिन्यापासून मी डॅलसला शिफ्ट झाली आहे. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी सायमल्टेनियसली लायसन्सिंगचा एक्झाम करते आहे फिजिओथेरपीची. एक्झामची तयारी करते आहे आणि सायमल्टेनियसली गाणं पण करते आहे. ॲक्च्युली लहानपणी माझा काका खूप छान पेटी वाजवतो. तर मी अगदी बाळ होते, अगदी लहान होते, तर मग मी अशी कॅसिओ वाजवायचे. काहीतरी वाजवायचे. आणि नंतर एक पंडित गोपाल मिश्रा म्हणून होते, त्यांच्याकडे मी क्लास पूर्ण कॅसिओ शिकले. आणि नंतर मग जेव्हा काका गाणं गुणगुणायचे, मी तसंच सेम त्यांच्या पाठीमागे गुणगुणायचे. सेम. मग त्यांना कळलं की अरे हिच्यामध्ये आहे गाण्याचं, तर आपण हिला टाकूयात. तर माझ्या गुरु म्हणजे वैजयंती जोशी, त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. तर मी वयाच्या 15व्या वर्षापासून गाणं शिकायला सुरुवात केली. माझा बेस प्युअर क्लासिकल. मी क्लासिकल पूर्ण शिकले आणि मी विशारद झाली आहे. माझं विशारद झालंय आणि मी सायमल्टेनियसली भावगीत, भक्तिगीत आणि ठुमरी सगळं शिकले. एकाच गुरूंकडून शिकले, त्यांच्याकडनंच. पण माझा पूर्ण बेस आणि भर क्लासिकलकडे. ऍक्च्युली लहानपणापासून मी मराठी आणि हिंदी दोन्ही सारेगम दोन्ही बघायचे मी, हिंदी पण मराठी पण. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की सारेगम हा अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असा प्रोग्राम आहे आणि मेन नवोदितांसाठी तो खूप उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मग मी विचार केला की आपण याच्यात जावं. आणि मेन इकडचे जे परीक्षक आहेत ते अगदी प्रेमाने तुम्हाला छोट्या छोट्या चुका तुम्हाला सांगतात सारेगम मधले, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या मंचामुळे भारतातच नाही तर जिकडे जिकडे मराठी माणूस आहे तिकडे तिकडे आपली खूप छान ओळख होऊन जाते. म्हणून मी सारेगम मध्ये आले आणि लहानपणापासूनच मला यायची खूप इच्छा होती. सारेगम ही गाण्याची पंढरी आहे आणि तुम्हाला जर चान्स मिळाला तर तुम्ही चुकूनही गमावू नका. जा आणि गा. आणि अजूनच ऍडवाइस द्यायचं झालं तर मी एवढंच सांगेन की जे गाणं निवडाल तुम्ही ते तुमच्या आवडीचं निवडा. पूर्ण मनापासून गा. सर्वस्व विसरून गा. आपण स्टेजवर बसलोय की कुठे बसलोय काहीही विचार करायचा नाही. संपूर्ण विसरून आपण गायचं. मी पण तशीच करते. म्हणजे इट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. ऍक्च्युली मला सांगावंसं वाटतं की ऑस्टिन महाराष्ट्र मंडळातले जे लोक आहेत ते क्लास आहेत. म्हणजे त्यांना गाणं समजतं असं मला वाटतं. कारण कोणीतरी मला प्रत्येक जण येऊन काहीतरी सांगायचं की तू ही मुरकी खूप छान गायली, तू ही ओळ खूप छान गायली. म्हणजे त्यांना कळतं गाणं. त्याच्यावर मला समजलं. त्या लोकांनी मला खूप ग्रीट केलं, ऍप्रिशिएट केलं आणि मला अगदी ऑस्टिन महाराष्ट्र मंडळाचा मेंबर आहे असं वाटत होतं तिकडे गेल्यावर. त्यामुळे मला खूप छान दिवस होता तो, मी कधीच विसरणार नाही आणि मला खूप छान वाटलं. आणि लास्टली मला सांगावं असं वाटतं BMM सारेगम की थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय सेल्फ. तर BMM थँक्यू सो मच. ऑस्टिन महाराष्ट्र मंडळाचे पण खूप आभार आणि समीर पेनकर तुमचे पण खूप आभार की तुम्ही मला सोपे प्रश्न विचारले आणि मला जास्त टेन्शन दिलं नाही की काय बोलू मी. त्यामुळे तुम्हाला पण थँक्यू सो मच.